नमस्कार मैत्रिणींनो, तर आलाय गुढीपाडव्याचा सण. चला मग तयार हो गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यासाठी. प्रत्येक महाराष्ट्रीयन बाईसाठी इम्पॉर्टंट सण. तर मग चला व्हिडिओ सुरू करू. सर्व अगोदर मी लावून घेतले हिमालयाचा मॉइश्चरायझर, ज्याच्याने माझा चेहरा मॉइश्चराईज होईल आणि मेकअप जे मी करेन ते खूप सुंदर आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसून येईल. मॉइश्चरायझर लावणं ही लई इम्पॉर्टंट आणि जरुरी स्टेप असती मेकअपमध्ये. नंतर मी लावून घेतलेले प्रायमर जे आहे ते चांगले कव्हरेज देते आपल्या चेहऱ्याला, ज्याच्याने की आपण मेकअप करताना आपलं मेकअप जे आहे ते स्मूथ स्वीट प्रूफ चांगलं दिसून येवं, म्हणून प्रायमरचा वापर करणं गरजेचं. त्यानंतर मी लावून घेतले कन्सिलर माझ्या डोळ्याच्या खालच्या भागात, नंतर नाकावर, ज्याच्याने की डार्क सर्कल आणि डार्क स्पॉट आणखी काळे जे धब्बे असतात ते दिसून नये, म्हणून कन्सिलरचा वापर मी करते. नंतर मी त्याला हळूहळू हाताने ब्लेंड करून घेतली या फेसवर, चेहऱ्यावर हळूहळू हाताने चांगल्या प्रमाणात मी ब्लेंड करून घेतलेली. तुम्ही पण आजही करून घ्या, ताकी ज्याकरून तुमचा मेकअप चांगला दिसून येईल, सुंदर दिसून येईल, जेणेकरून चेहऱ्यावर असं मेकअप फाटल्यासारखं दिसणार नाही. म्हणून हळूहळू हाताने ब्लेंड करा. काही असू जाय मेकअप, कन्सिलर किंवा फाउंडेशन. नंतर मी घेतले आयब्रो पॅलेटमधून मी माझ्या आवडता शेड घेऊन माझे आयब्रोज फिल करून घेते. आयब्रोज चांगले दिसून यावे म्हणून आयब्रो पेन्सिलचा किंवा आयब्रो पॅलेटचा यूज केला जातो, ज्याच्याने की आयब्रो ज्यांचे पातळ असतात ते दाट दिसून येऊ म्हणून. नंतर मी ही आय शॅडो पॅलेट माझ्याकडे आहे. तुमच्याकडे छोटं असू शकते, तर तुम्ही त्याच्यातून आय कलर निवडू शकता. त्यानंतर मी पर्पल कलरचा जो आय शॅडो असतो ते लावून घेतलेलं आहे. डोळ्याच्या वरच्या भागावर लावून घेतलेले मी हा आय शॅडो. नंतर मी थोडासा कन्सिलर लावून घेते, ज्याच्याकरून की आपण आय शॅडो वापरला की आय शॅडो तो दिसून येऊन आय मेकअप चांगला दिसावा, म्हणून कन्सिलरचा वापर आय मेकअपमध्ये डोळ्यावरती केला जातो. त्यानंतर मी पहिल्यांदा यूज केले नंतर डार्क पर्पल कलरचा आय शॅडो मी यूज केले साईडच्या भागात. त्याला बी हळूहळू डॅप करून मी लावते, त्याच्याकरून की आय शॅडो जो आहे ती दिसून येऊन डोळ्यावर. नंतर मी लावून घेतली लाईट पर्पल कलरचा आय शॅडो घेतली मी साईडला लावून. त्याला पण मी हळूहळू पहिल्यासारखंच लावून घेतले डॅप करून, जेणेकरून की आपलं आय शॅडो दिसून येऊ. त्यानंतर मी मधल्या भागात सिमर आय शॅडो यूज केले गोल्डन कलरचा म्हणजे सोनेरी कलरचा आय शॅडो मी लावून घेतली. त्यानंतर मी लावून घेते आयलायनर जे आहे ती आपल्या आय मेकअपला कंप्लीट चांगलं सुंदर आणि खूपच चांगला लुक देते. आयलायनर ज्याला लावायला नाही आहे तर ते ह्या पद्धतीनं लावू शकता आयलायनर, करून की आपले डोळे जे आहे ते सुंदर आणि खूप चांगले दिसून येईल. त्यानंतर मी लावते आयलायनर कंप्लीट करून घेते मी. ह्या प्रकारे तुम्ही पण आयलायनर कंप्लीट करून घेऊ शकता. ज्याला आयलायनर नाही लावता येत ते माझ्यासारखं ह्या स्टेपप्रमाणे आयलायनर लावून चांगला लुक क्रिएट करू शकता. त्यानंतर मी लावते काजळ जे आहे ती खूप चांगलं, ज्याच्यामुळे आपल्याला नजर नाही लागत, नजर दोष दूर होत आणि डोळे पण चांगले दिसतात. त्यानंतर मी लावते मस्कारा. मग त्यानंतर मी यूज करते फाउंडेशन, जे माझ्या शेडचा आहे. तुम्ही तुमच्या शेडचा निवडा, ही मला सूट होतो माझ्या स्किन टोन प्रमाणाचा मी हा फाउंडेशन घेतली. मी ह्या फाउंडेशन हळूहळू डॅप करून घेते. मी अगोदर सांगितले तुम्हाला, कन्सिलर लावा किंवा फाउंडेशन कोणतेही मेकअपमध्ये स्टेप लावला तरी तुम्हाला ते हळूहळू डॅप करून घ्यायचे आहे. स्मूथ हाताने डॅप करून घ्यायचं आहे, त्याचे करून आपला मेकअप स्मूथ आणि चांगला दिसून येऊ. त्यानंतर मी ब्लश लावलेला आहे, क्रीम मॅट ब्लश आहे माझ्याकडं. मग त्याला पण मी हळूहळू डॅप करून घेते. मॅट
आहे म्हणून ह्याला ब्लेंड करावं लागेल. त्यानंतर मी घेतले हायलायटरनं मी फेसला हायलाईट करून घेतले चांगल्या प्रमाणात, जेणेकरून की आपला मेकअप चांगला दिसून येऊ. त्यानंतर मी लूज पावडर यूज केली. लूज पावडर किंवा कॉम्पॅक्ट पावडर आपण यूज करू शकता, ज्याच्याने आपला बेस्ट लॉक होईल. त्यानंतर सेटिंग स्प्रे लावून मेकअप सेट केलेले. त्यानंतर मी लिप लायनर घेऊन ओठावर लाईन ड्रॉ करून घेतलेली लिपस्टिक लावण्यासाठी, जेणेकरून लिपस्टिक इकडं तिकडं जाऊ नये. त्यानंतर मी रेड शेडची लिपस्टिक यूज केलेली आहे, लिक्विड बेसमध्ये आहे ती. मग नंतर मी चांगलीशी अशी हेअरस्टाईल करून घेते, जोडा हेअरस्टाईल, जेणेकरून की आपला मेकअप अजूनही सुंदर दिसून येऊ. त्याकरिता मी थोडेसे केस असे पार्ट करून घेतले, त्याला असं करून घेतले. या साईडला पण असंच करून घ्यायचे, जसे पहिल्या साईडला मी करून घेतले मोडून थोडंसं, जेणेकरून आपली जोडा हेअरस्टाईल तयार होऊन जाईल. वाऱ्यानं केस उडतात मैत्रिणो. नंतर मी जोडा असंच घालते. तुम्हाला दाखवण्यासाठी तुम्ही जोडा बन पण यूज करू शकता. मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी असा साधा जोडा यूज करते. नंतर मी घातले फुलं, आर्टिफिशियल फुलं आहेत हे. मी ह्याला वापरले पूर्ण जो बनमध्ये पूर्ण वापरले. त्यानंतर मी लावली टिकली ही चंद्रकोरची आहे. त्यानंतर मी लावून घेतला थोडासा सिंदूर लावल्यानंतर मी घातले एअरिंग्स ही खूप अवघड होतं घालायला थोडंसं. मग एअरिंग घातलं. मग आपण बघू शकता हे कसला लुक आलेला आहे. खूप चांगला आणि सुंदर सॉफ्ट असा हा लुक तयार झालेला आहे मैत्रिणो. एकदा ट्राय करून जरूर बघा, आपल्याला कसलं वाटेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. बाय बाय मैत्रिणो, मिळू नंतर.